गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम पुण्यातील पोळी भाजी केंद्रांवरही झालाय। पुण्यातील देशपांडे किचनमधील पदार्थ महागले तर 5 रुपयांना मिळणारी चपाती आता 10 रुपयांना मिळते। पुणे शहरामध्ये आयटी कंपन्या त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे। पुणे शहरामध्ये प्रत्येकाचंच कुटुंब नाही, मात्र ज्यांचं कुटुंब आहे ते सगळे मेस हॉटेल्स या सगळ्यांवरती अवलंबून असतात आणि पुण्यातल्या देशपांडे स्वयंपाकगृहामधून पुण्यातल्या आयटी कंपन्या असतील, हॉस्पिटल्स त्याचबरोबर मोठमोठ्या संस्थांमध्ये जवळपास दिवसाला 30,000 चपात्या ज्या आहेत ते पुरवल्या जातात। मात्र आपण पाहतोय की या संपूर्ण पुरवठ्यावरती सुद्धा गॅस सिलेंडर जो आहे तो पुरवठा होत नसल्या कारणामुळे मोठा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की पुण्यातलं हे देशपांडे स्वयंपाकगृह आहे, इथं काही महिला ज्या आहेत आपण पाहतोय की दररोज काही हजार चपात्या बनवण्याचं काम करतात, मात्र गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्या कारणामुळे त्यांचे खरं तर आपण पाहतोय की ज्या चपात्या 30,000 पुरवल्या जायच्या त्याच्यावरती मोठा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी।